नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. आज मी तुम्हाला मशरूमची भाजी करून दाखवणार आहे. मशरूममध्ये 2 प्रकारचे मशरूम येत आहेत. हे एक ऑयस्टर मशरूम आणि एक ते असे बटाट्यासारखे गोलगट्टू असतात, त्या प्रकारचे मशरूम असतात. तर मी आज तुम्हाला अतिशय कमी साहित्यात मशरूमची भाजी करून दाखवणार आहे. घरगुती साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि हॉटेलची भाजी त्यापुढे लाजेल त्या पद्धतीची मी आज तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे. सर्वात अगोदर आपल्याला मशरूमचे देठ काढून ते या पद्धतीने सर्व मशरूम कट करून घ्यायचे आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हे मशरूम कट होतात. आणि बाजूला मी गॅसवर इथे हे पाणी ठेवलेले आहे तापायला. त्यामध्येच इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये आपण जे मशरूम कट करून घेतले होते ते त्यामध्ये टाकायचे आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला ते तसेच गरम पाण्यात ठेवायचे आहे. गॅसची फ्लेम 1 मिनिटभर चालूच ठेवायची आहे. या पद्धतीने ते 1 मिनिटभरच ठेवायचे आहे चालू. आता आपण गॅसची फ्लेम बंद केली आहे. आता आपण मशरूमसाठी मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे थोडंसं लसूण, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 5-6 काजू आणि 3 टमाटे आहे मीडियम साईजचे, ते कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला ते मिक्सर ग्राइंडमध्ये ते व्यवस्थित त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. याच्यात थोडं थोडं पाणीही टाकायचं आहे आणि आपल्याला याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने एकदम फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता मी इथे गॅसवर एक तवली ठेवलेली आहे. त्यामध्ये इथे मी 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा जिरे आणि काही खडे मसाले टाकून घेणार आहोत. तुम्ही या खडे मसाले कमी जास्तही करू शकता. आणि इथे मी 2 मोठे साईजचे कांदे 2 बारीक कापून घेतलेले आहे आणि कांदा लवकर गुलाबी होण्यासाठी मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. कांदा चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण घरगुती मसाले टाकणार आहोत. 2 चमचे काश्मीरी मिरची आहे, 1 चमचा तिखट मिरची आहे, 2 चमचे धना पावडर आहे, अर्धा चमचा हळद. ते चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आपण जे टमाट्याचा जी ग्रेव्ही तयार केली होती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून मी ते पातळ करून घेतलं होतं. आता आपल्याला मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटभर झाकून आपल्याला तेल सुटेपर्यंत एक वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे मसालाही चांगल्या प्रकारे परतून होतो आणि टमाटेही चांगल्या प्रकारे फ्राय होतं. या पद्धतीने 1 ते 2 मिनिटभर आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तरी सुटलेले आहे. या पद्धतीने आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून थोडंसं ग्रेव्हीला रसा करणार आहोत. या पद्धतीने तुम्हाला जर जास्त रसा हवा असेल तर तुम्ही जास्तही करू शकता, पण मशरूमच्या भाजीला थोडा कमीच रसा छान वाटतो. या पद्धतीने भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता जे आपण गरम पाण्यात मशरूम टाकले होते ते आपण पाण्यातून काढून घेतलेले आहे. व्यवस्थित निथरून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला ते मशरूम भाजीत टाकून त्याला चांगली एक उकळी करून घ्यायची आहे. या पद्धतीने 10 ते 15 मिनटामध्ये आपली मशरूमची हॉटेलच्या भाजीलाही लाजवेल अशी चविष्ट अशी भाजी तयार होते. वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून आता ही आपली मशरूमची भाजी तयार झालेली आहे. खायला तर अप्रतिम लागते. यामध्ये मी सर्व घरगुतीच मसाले वापरलेले आहे. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.